मध्य रेल्वेच्या अनेक उपनगरीय स्थानकांमध्ये सध्या प्रवासी क्षमता वाढवण्यासाठी वेगवेगळी कामं करण्यात येत आहेत। मध्य रेल्वेच्या नाहूर स्थानकावर सध्या पुनर्विकासाची कामं जोरदार सुरू आहेत, पण ही कामं प्रवाशांसाठी धोक्याची ठरत आहेत। याचं कारण म्हणजे नाहूर स्थानकात प्रवाशांना स्लो लोकलमधून उतरण्यासाठी डबल डिस्चार्ज प्लॅटफॉर्म बनवण्यात आलाय, पण नाहूर पश्चिमेला जाण्यासाठी बनवण्यात आलेल्या या प्लॅटफॉर्मच्या महिलांच्या मधल्या डब्याजवळ अजूनही काम अर्धवट असल्याचं दिसतंय आणि त्यामुळे लोकल आणि प्लॅटफॉर्म मधील अंतर मोठ्या प्रमाणावर वाढलंय। तरीही गर्दीच्या वेळी आणि रात्री या प्लॅटफॉर्मवरून अनेक प्रवाशांची ये-जा सुरूच असते, त्यामुळे इथं अपघात होण्याची शक्यता आहे। पाहूयात आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर याचा हा स्पेशल रिपोर्ट। लोकल आणि प्लॅटफॉर्म मधल्या गॅप मधून अनेकांचे जीव गेलेले आहेत आणि नाहूर स्थानकात देखील हीच परिस्थिती आहे। या ठिकाणी मध्य रेल्वे एका मोठ्या अपघाताला आमंत्रण देते का असा सगळ्यात मोठा प्रश्न आहे, कारण नाहूर स्थानकामध्ये रिडेव्हलपमेंटचं काम चालू आहे आणि त्याच्या अंतर्गतच डबल डिस्चार्ज प्लॅटफॉर्म तयार करण्यात आलेला आहे। हा प्लॅटफॉर्म नंबर 1A आहे आणि या प्लॅटफॉर्म नंबर 1A मध्यभागीच ज्या ठिकाणी महिलांचा डबा येतो त्या महिलांच्या डब्याच्या इथे इतका मोठा गॅप आहे की त्या गॅपमधून मोठा अपघात घडू शकतो। दिवसा तर हा गॅप आपल्या लक्षात येतोय, मात्र रात्रीच्या वेळेस जर आपण विचार केला तर इथे खूप मोठा अपघात होण्याची शक्यता आहे, कारण रात्रीच्या वेळेस हा गॅप दिसून देखील येत नाही। या प्लॅटफॉर्मचं काम हे सुरू आहे, हे काम जे आहे ते सुरू असल्यामुळे इथे हा गॅप आहे। पण मध्य रेल्वेने इथे कोणताही RPF कर्मचारी, MSFचा कर्मचारी, GRP कर्मचारी तैनात केलेला नाही आहे। त्याचबरोबर इथे एखादा बोर्ड देखील लावण्यात आलेला नाही आहे किंवा बॅरिकेडिंग देखील करण्यात आलेलं नाही आहे। त्याच्यामुळे मध्य रेल्वे नेमकं अपघाताला आमंत्रण देते का हा सगळ्यात मोठा प्रश्न या ठिकाणी आहे। हा जो प्लॅटफॉर्म आहे त्या प्लॅटफॉर्मवर आता देखील हजारो प्रवासी उतरतात जे नाहूर पश्चिमेला राहतात। त्याच्यामुळे जर या संपूर्ण प्लॅटफॉर्मवरून प्रवास करत असताना जर एखादा अपघात झाला तर त्याला कोण जबाबदार, हा सगळ्यात मोठा प्रश्न या ठिकाणी आहे। या संपूर्ण अपघाताची जबाबदारी कोण घेणार हा देखील सगळ्यात मोठा प्रश्न आहे। या प्लॅटफॉर्मवर जर काम सुरू आहे तर त्या ठिकाणी बॅरिकेडिंग करायला हवं किंवा एखादे जवान या ठिकाणी तैनात करायला हवेत आणि ही साधी गोष्ट देखील मध्य रेल्वेला कळत नाही का, हा सगळ्यात मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो। कॅमेरामन विजयसह अक्षय भाटकर, ABP माझा, नाहूर। तर नाहूर रेल्वे स्थानकावरच्या या फलाटाच्या पुनर्विकासाच्या अर्धवट कामावर मध्य रेल्वेने नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूयात। नाहूर स्थानकावरचा प्लॅटफॉर्म क्रमांक 1A हा प्रवाशांसाठी सुरू केलेला नाही, तर प्लॅटफॉर्म क्रमांक 1A विस्तारीकरणाचं काम सुरू आहे। काम पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांसाठी प्लॅटफॉर्म सुरू केला जाईल असं स्पष्टीकरण मध्य रेल्वेने दिलंय। त्यावेळी हा प्लॅटफॉर्म डबल डिस्चार्ज प्लॅटफॉर्म मध्ये बदलण्यात येईल। या प्लॅटफॉर्मवर प्रवाशांना त्रास होऊ नये म्हणून कुंपण लावण्यात येईल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।